काल आदरणीय उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचा 61वा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज्यातील काही बस डेपो जे आहेत त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध नव्हत्या, कर्मचाऱ्यांसाठीही नव्हत्या आणि प्रवाशांसाठीही नव्हत्या। आणि मुख्यमंत्री असताना जेव्हा एका बस डेपोला त्यांनी भेट दिली त्यावेळेस त्या ज्या असुविधा आहे त्या बघितल्यानंतर त्यांनी ताबडतोब संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते की प्रवाशांना चांगल्या प्रकारचं शौचालय, त्याचबरोबर महिलांसाठी चांगल्या प्रकारचं प्रसाधनगृह आणि इतर ज्या सुविधा महिलांना लागतात त्या पुरवण्याचे आदेश दिले होते। त्याचबरोबर आमचे जे एसटी कर्मचारी आहे नाईट शिफ्ट करून आल्यानंतर किंवा नाईट शिफ्ट करत असताना त्यांना झोपण्याची व्यवस्था आणि प्रामुख्याने सकाळी उठल्यावर आंघोळीची गरम पाण्याची व्यवस्था वगैरे त्यांची कुठल्याही आगारात नव्हती। आणि त्यानंतर मी परिवहन मंत्री झाल्यानंतर काही डेपोंना भेट दिली आणि त्या भेटीच्या संदर्भात मी परिवहनच्या आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की ज्या बेसिक सुविधा आपल्या सगळ्या डेपोमध्ये त्या देणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आम्ही ठाण्याच्या खोपटच्या बस आगारातून ती सुरुवात केली। प्रामुख्याने त्या ठिकाणी आमच्या कर्मचाऱ्यांसाठी बंक बेड, सकाळी उठल्यानंतर त्यांना गरम पाण्याची आंघोळीची व्यवस्था, चांगलं प्रसाधनगृह आणि महिलांसाठी सुद्धा इतर ज्या सुविधा प्रवाशांना लागतात त्या सुविधा आम्ही पुरवल्या आणि त्या सगळ्या सुविधांचं काल लोकार्पण केलं। आणि त्याचबरोबर राज्यातील इतर जे बस स्थानकामध्ये अशा सुविधा नाहीत त्यासुद्धा ह्या खोपट आगाराच्या बेसवर करण्याच्या सूचना केल्या। त्याचबरोबर लवकरच काही दिवसातच राज्यातील प्रमुख जे बस डेपो आहेत आणि आपल्या ज्या जागा आहेत त्या PPP तत्वावर विकसित करून ज्या पद्धतीने एअरपोर्टला सुविधा सर्वसामान्य जनतेला मिळतात अशा सुविधा सगळ्या जिल्ह्यातील आणि ज्या ठिकाणी आमचे बस आगार मोठ्या प्रमाणात आहेत त्या ठिकाणी देण्याचं एसटी महामंडळानं निर्णय घेतलेला आहे। ते आमचं धोरण आहे आणि त्यानुसार लवकरच त्याची निविदा प्रक्रिया राबवली जाईल आणि अद्ययावत असे बस स्थानक जे एअरपोर्टच्या धर्तीवर केले जातील तशा प्रकारचे आम्ही बस पोर्ट राज्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय आणि लवकरच ते जे चांगल्या हाफिज कॉन्ट्रॅक्टर सारख्या एका आर्किटेक्टला आम्ही ते पूर्ण ज्या बस डेपोची निर्मितीचं एक डिझाईन बनवायला सांगितलेले ते 3 टाईपचे असतील। एक शहरी भागात जे आहे ते ए कॅटेगरी, जिल्हा आणि तालुका स्तरावर आहे ते B कॅटेगरी आणि ग्रामीण भागामध्ये C कॅटेगरी, असे 3 कॅटेगरी करून 3 डिझाईन निर्माण करणार आहोत आणि त्या 3 डिझाईनच प्रत्येक आगारामध्ये निर्माण विकासकांना करावे आणि त्यांना उर्वरित जो काही आम्हाला हवी ती जागा सोडून उर्वरित जागेवर विकासक आपल्या इमारती बांधतील। परंतु ती जागा बांधत असताना प्रत्येक इमारतीमध्ये 100 बेडचं कॅशलेस हॉस्पिटल हे निर्माण करावं लागेल त्या आमच्या विकासकाला आणि त्याचबरोबर 10,000 फुटाचे एक आमच्या कर्मचाऱ्यांसाठी उपहारगृह, जेणेकरून किमान 25 ते 30% कमी दरामध्ये वेगवेगळे पदार्थ ते आमच्या एसटी कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी मिळतील अशा प्रकारची ती योजना आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन आम्हाला मार्च महिन्यामध्ये हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यामुळे जसे बस डेपो आहे तर बस पोर्ट निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी तशा सूचना मला केलेल्या आहेत आणि त्यानुसार आमची कारवाई चालू आहे। सोमवारी म्हणजे पुढल्या सोमवारी 17 तारखेला अहमदाबाद आणि बडोदा ह्या 2 शहरातील बस डेपो अद्ययावत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा मुंबईच्या दौऱ्यावर आलेले सगळ्या आमदारांची आणि सगळ्या मंत्र्यांबरोबर त्यांनी बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की देशातील ज्या राज्यातल्या ज्या सुविधा चांगल्या आहेत त्या तुम्ही घेणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यातल्या चांगल्या सुविधा तुम्ही तुमच्या राज्यासाठी देऊ शकाल। त्यामुळे गेल्या आठवड्यामध्ये आम्ही कर्नाटकच्या दौऱ्यावर गेलो होतो, तेथील काही चांगल्या सुविधा आम्ही त्या राज्यामध्ये देण्याचा प्रयत्न करतोय। पुढल्या सोमवारी 17 तारखेला आम्ही गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहोत। तेथील परिवहन मंत्री हर्ष संघवी यांच्याशी माझी चर्चाही झालेली आणि ते पूर्ण आम्हाला अहमदाबाद आणि बडोद्याचे आणि गांधीनगरचे काही सुसज्ज असे बस स्टॉप आम्हाला दाखवणार आहेत। ती पाहणी करायला सुद्धा आम्ही आमच्या सगळ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह जातोय। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी जी सूचना केलेली आहे की बस डेपो नव्हे तर बस पोर्ट निर्माण करायचा प्रयत्न
परिवहन खात्याचा मंत्री म्हणून प्रताप सरनाईक निश्चित करेल. दुसरीकडे झालेलं आहे, त्यानंतर आपली निवड झालेली आहे, मंत्री नेमणुका झालेल्या आहेत, मात्र नाराजीचा सूर हा काही मंत्र्यांमध्ये अजूनही पाहायला मिळतो. अधिकाऱ्यांविषयी अनेक अधिकारी हे परस्पर कारभार करत असल्याचं सांगत अनेक मंत्री नाराजी व्यक्त करत आहेत. उदय सामंत यांनी देखील आपले जे सचिव आहेत त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त केलेली आहे. असं पाहता एकीकडे अधिकारीच कुठेतरी वरचढ ठरताना पाहायला मिळतो. नाही, माझ्या खात्यामध्ये तरी तसं काही नाही आहे. माझ्या खात्यामध्ये एसटी महामंडळाचे MD आहेत कुसेकर, चांगलं काम करत आहेत. परत आमचे भीमनवर आहेत RTOचे, त्याचबरोबर प्रधान सचिव संजय सेठी हे सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहेत. त्यामुळे सध्या तरी माझ्या खात्याचा कारभार अतिशय चांगल्या प्रकारे चाललेला आहे आणि कुठल्याही अधिकाऱ्यांनी वरचढ भूमिका घेतलेली नाही आणि मला वाटत नाही की माझ्या खात्यामध्ये तशा प्रकारचा काही दबाव नाही. त्यांनी त्यांच्या खात्याबद्दल दिला असेल, मला त्याची कल्पना नाही. तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा. माझ्या खात्यामध्ये कुठल्याही प्रकारे स्थगिती दिली नाही. तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की काही चुकीच्या बातम्या पसरल्या गेल्या किंवा त्या छापल्या गेलेल्या आहेत. खरं तर एसटी महामंडळाचं अध्यक्षपद हे राजकीय पद आहे आणि सुधाकर परिचारकांपासून अनेक दिग्गज नेते त्याकाळी काँग्रेस सरकारच्या काळामध्ये त्या खात्यामध्ये त्या अध्यक्षपद म्हणून त्यांची नेमणूक केली होती. मध्यंतरीच्या काळामध्ये ती अध्यक्षपदाची नेमणूक ही थांबली गेली होती. परंतु आता भरतशेठ गोगावले यांची नियुक्ती आमच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेस असताना त्यांनी केली होती. परंतु नंतर त्यांची मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्यामुळे ते पद ऑटोमॅटिक त्यांना सोडावं लागलं. त्यामुळे जे रिक्त पद होतं त्या रिक्त पदावर संजय सेठींची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती केल्याचं आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहेत आणि हे राजकीय पद आहे आणि राजकीय पद असल्यानंतर ते कोणाला आज नाही तर उद्या हे दिलंच जाणार आहे. फक्त आमची महायुतीच्या सरकारमध्ये कुठल्या पक्षाला ते पद मिळेल हे अद्यापर्यंत निश्चित झालं नसल्या कारणानं ते तात्पुरत्या स्वरूपात त्यांना त्याची जबाबदारी दिली आणि शेवटी परिवहन मंत्री म्हणून मीच ह्या खात्याचा सार्वभौम आहे. एवढे काही निर्णय परिवहन खात्यामध्ये होतात ते निर्णय करण्याचा अंतिम जबाबदारी जी आहे ते परिवहन मंत्री म्हणून माझ्याकडे येते. त्यामुळे तसं काही माझ्या खात्यामध्ये तर कोणी अद्यापर्यंत हस्तक्षेप केलेला नाही. नाही, त्याबद्दल मला काही कल्पना नाही. मी आज कुठल्या तरी चॅनलच्या माध्यमातून ते वाचलं होतं, परंतु असं काही नसतं. आमचे त्यामध्ये आरोग्यमंत्री म्हणून आमचे प्रकाश आंबेडकर आहेतच ना. म्हणजे असं नाही आहे की शिवसेनेला कुठेतरी डावललंय वगैरे असं काही त्या ठिकाणी नाही. काही ज्या गोष्टी असतात त्या अचानकपणे अशा काही जाणून बुजून कोणी काही टाकत नाहीत. त्यामध्ये काही तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी असतील, परंतु ते तिघेही आमचे प्रमुख नेते आहेत, एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि त्याचबरोबर अजितदादा पवार. त्यामुळे योग्यपणे ते तिघांच्या अंडरस्टँडिंगमध्ये जे काही झालं असेल ते झालं असणार आणि जर नसेल झालं तर त्यावर तोडगा काढण्यात येईल. मग राजकीय नेत्यांनी एकमेकांना भेटावं पण नाही का? तुम्ही असं सांगा, आम्ही सुखादुखामध्ये एकमेकांच्या जाऊही नाही. तुम्ही कुणाच्या घरी कोण गेलं तरी तुम्हाला ती बातमी करावीशी वाटते. परंतु बरेच वेळा सकाळी वर्षा निवासस्थानी जायची मुख्यमंत्र्यांचे प्रोटोकॉल असतो. असं असून सुद्धा राज ठाकरेंना भेटायच्या घरी गेली. वैयक्तिक भेट होती की राजकीय दृष्टीने काही समीकरण जुळवण्यासाठी समजूत काढण्यासाठी भेट होती? असं काही नसतं. आता कुठे राजकीय कुठल्या निवडणुका नाहीत, नाही लोकसभा संपल्यात, विधानसभा संपल्यात, महापालिकेच्या निवडणुका अजूनपर्यंत अधांतरी आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत त्या सुद्धा होणार नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की काही कौटुंबिक गाठीभेटी असतात. शिवतीर्थावर कधी कधी आम्हालाही जाण्याचा मोह होतो. ते कांदे पोहे आमच्या वहिनी चांगले बनवतात, चहा चांगला तिकडे मिळतो. त्यामुळे शिवतीर्थावरचं तीर्थ जर पाहिलं आम्ही गेलो तर त्याच्या बातम्या करू नये. नाही, मी तर कधी कधी बाबा संजय राऊतांच्या घरी सुद्धा चहा प्यायला जातो.
सर एक महत्वाचं एक आहे की एकनाथ शिंदे लोकप्रिय योजना ज्या होत्या त्यांच्या कार्यकाळातल्या यांना कुठेतरी ब्रेक लागताना पाहायला मिळत आहे. आनंदाच्या शिद्यानंतर आता मुख्यमंत्री तीर्थ योजना थांबवण्याचा निर्णय हा घेण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. बिलकुल होणार नाही. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जी आहे ती अतिशय चांगली योजना आहे. सर्वसामान्य गोरगरीब बिचारे जे सिनियर सिटीजन्स आहे, कारण त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन्सचा फार मोठ्या प्रमाणात उल्लेख केलेला आहे त्या योजनेमध्ये, आणि ती योजना अंमलात आणावी म्हणून मीच त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना पत्र दिलं होतं आणि सर्वसामान्य ज्येष्ठांनी त्याचा फायदासुद्धा फार मोठ्या प्रमाणात घेतलेला आणि भविष्यामध्ये सुद्धा त्यांनी घ्यावा. अशा कुठल्याही योजना ज्या राज्य शासनानं चालू केलेल्या आहेत सध्या तरी बंद करायचा कुठलाही निर्णय अजूनपर्यंत झालेला नाही, आणि जर असा कुठलाही निर्णय होत असेल तर ह्या तिन्ही पक्षाचे नेते मंडळी मिळून त्यावर निर्णय घेतील की कुठली योजना चालू केली आणि त्याचा गैरफायदा जर कुणी काही घेत असेल तर त्या योजनेमध्ये कसा बदल करायचा हे सर्वाधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना असल्याकारणानं असे काही निर्णय जेव्हा बदलले जातील तेव्हा आमच्याही पक्षाचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना विश्वासात घेऊनच हे निर्णय केले जातील. काही निघत नाहीये, काय नक्की नाराजी वाढते, दोन्ही नाशिक असेल रायगड असेल कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा नाराजी वाढते की निर्णय होत नाही? त्या विषयावर मला काही कल्पना नाही, पण लवकरात लवकर तोडगा काढला जाईल. देखिए जनरेशन नया अभी आ रहा है. ये आज के जो यंगस्टर है उनको नई सुविधाएं चाहिए, और ये युग में नई सुविधा देने का प्रयास परिवहन मंत्री के रूप में मैं कर रहा हूं. हमारे मुख्य नेता आदरणीय एकनाथ शिंदे साहब की भी यही भूमिका है कि जिस तरह से हम बस डेपो का निर्माण पहले करते थे उसी तरह से बस पोर्ट का निर्माण किया जाए, और हमारे बहुत सारे बस आगार और एसटी स्थानक पूरे महाराष्ट्र में फैले हुए हैं. बहुत सारी जगह उनके पास है. करीबन 13,340 एकड़ की लैंड हमारी पास है, और वो लैंड डेवलप करते हम जैसे एयरपोर्ट बनता है इसी तरह से हम बस पोर्ट का निर्माण करना चाहते हैं, क्योंकि हर साल 5,000 के आसपास हम बसेस भी खरीदी करने जा रहे हैं. तो बसेस की संख्या भी आगे के 5 साल में हो जाएगी, और उसी 5 साल में अगर पीपीपी मॉडल लेके हम बस पोर्ट का निर्माण करते हैं तो महाराष्ट्र की ये जो जनता है जो पूरे ग्रामीण भाग में फैली हुई है उनको भी सुविधाएं देने का हम प्रयास करेंगे, क्योंकि ये पुराने सब बस डेपो है उसको बार बार खर्चा करने से ज़्यादा अगर पीपीपी मॉडल पे डेवलप करके हम अगर वो बनाते तो लोगों का ज़्यादा से ज़्यादा सुविधा और प्रवासियों को ज़्यादा से ज़्यादा सुविधा देने का हमारा मानस है, और उस तरह से हम कोशिश करें. और निश्चित रूप से बड़े आर्किटेक्ट के पास हमने वो डिज़ाइन बनाने को दिया है जो ए मॉडल, बी मॉडल और सी मॉडल बनाएंगे. जैसे शहरी भाग को ए मॉडल, जो तालुका और जिला स्तर के लेवल के बस स्थानक है उसको